नमस्कार. लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. बातमी आहे जालना येथून. घरकुल अभियंत्याचा भ्रष्टाचार प्रशासनाला भोवला. जालना जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू. परतूर पंचायत समितीमधील घरकुल विभागाचे अभियंता अंकुश लहाने यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत त्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी लहुजी साळवे, बहुजन क्रांती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष इंद्रजित बंडू हिवाळे यांनी 20 एप्रिल 2026 पासून जालना जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार तक्रारी देऊनही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने अखेर आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. नेमके प्रकरण काय? तक्रारदार इंद्रजित हिवाळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार परतूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विविध गावांमध्ये घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे. अभियंता अंकुश लहाने यांनी घर न बांधताच बोगस पंचनामे करून घरकुलाचे धनादेश, चेक काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. गंभीर आरोप आणि वसुलीची मागणी. नियोजित रेट कार्ड, बोगस कामाचे धनादेश काढण्यासाठी 10 ते 15 हजार रुपये आणि प्रत्यक्ष बांधकाम असलेल्या कामासाठी 5 ते 8 हजार रुपयांची मागणी लाभार्थींकडे केली जात असल्याचा खळबळजनक आरोप अर्जात करण्यात आला आहे. मध्यस्थांचा वापर. गावात काही दबंग व्यक्तींना हाताशी धरून गोरगरीब लाभार्थ्यांकडून ही रक्कम गोळा केली जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे. फसवणुकीचा गुन्हा. शासनाची फसवणूक केल्याबद्दल संबंधित अभियंत्यावर भारतीय संविधानाच्या कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशीच्या फेऱ्यात आलेली गावे. उपोषणकर्त्यांनी प्रामुख्याने वळफळ, चिंचोली, सालगाव, मापेगाव, खू व बू, सातोना, बू व खू, राणी वाहेगाव, दैठणा, बू, देवला आणि अंगलगाव या गावांमधील घरकुल कामांची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या. अभियंता अंकुश लहाने यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. बोगस घरकुलांची सर्व रक्कम संबंधित अभियंत्याकडून वसूल करण्यात यावी. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांची जिल्ह्यातून बदली करण्यात यावी. मी यापूर्वी 1 ऑक्टोबर 2025 आणि 5 जानेवारी 2026 रोजी लेखी तक्रारी दिल्या होत्या. मात्र प्रशासनाने दोषींवर कोणतीही कार्यवाही केली नाही. जोपर्यंत मला न्याय मिळत नाही आणि दोषी अभियंत्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही. इंद्रजित बंडू हिवाळे, जिल्हा कार्याध्यक्ष लहुजी साळवे, बहुजन क्रांती सेना यांनी लोकात्मा न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले. तसेच प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास आणि उपोषणकर्त्याच्या प्रकृतीस काही अपाय झाल्यास त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. आता जिल्हा परिषद प्रशासन या गंभीर भ्रष्टाचाराच्या आरोपांवर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना. सांगा, तुम्ही इथे उपोषणला बसलेले आहेत, किती दिवस झालेले आहेत आणि काय समस्या घेऊन बसलेला? आमच्या परतूर पंचायत समिती येथील कार्यरत असलेले गृहनिर्माण अभियंता अंकुश लहाने यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे मी दिनांक 1/10/2025 रोजी जिल्हा परिषद जालना इथं प्रथम अर्ज दिला होता. त्यानंतर द्वितीय अर्ज मी 5/2/2026 दिला होता आणि त्यानंतर आजचा जो अर्ज आहे मी 6 तारखेला आमरण उपोषणाचा अर्ज दिला होता. माझा मुद्दा हा आहे की अंकुश लहाने यांनी मोजे, वरफळ, चिंचोली, सालगाव, सातोना, खू, सातोना, बू, देवला, त्यानंतर अंगलगाव, दैठणा, खू, त्यानंतर या गावामध्ये राणी वाहेगाव या गावामध्ये प्रत्यक्ष घर न बांधता लाभार्थ्याची संगमत करून शासनाच्या पैशाची उधळून केलेली आहे. यामध्ये BDO साहेब राजेश तांगडे व अंकुश लहाने या दोघांची संगमत असून महाराष्ट्र शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी या घरकुलावर
समिती नेमण्यात यावा, चौकशी समिती नेमण्यात यावा, याकरिता मी पहिला मुद्दा घेऊन इथं बसलेलो आहे. दुसरा मुद्दा माझा असा आहे की जे काही बोगस घरकुलाचे बिलं अदा करण्यात आले आहेत ती रक्कम अंकुश लहाने यांच्याकडून वसूल करण्यात यावी आणि जोपर्यंत चौकशी अहवाल सादर होत नाही तोपर्यंत अंकुश लहाने यांना निलंबित किंवा जिल्ह्यामध्ये कुठेही बदली करण्यात यावी, या मागण्या घेऊन इथं बसलेलो आहे. आणि जे काही यामध्ये अहवालामध्ये अंकुश लहाने हे दोषी आढळले त्यांना महाराष्ट्र शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागण्यासाठी मी इथं बसलेलो आहो. आणि जर प्रशासनाने माझ्या या उपोषणाची दखल न घेतली मी माननीय विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर इथं आमरण उपोषण करणार आणि जोपर्यंत चौकशी समिती नेमत नाही तोपर्यंत माझं उपोषण हलणार नाही अशी विनंती करतो. मी इंद्रजित बंडू हिवाळे, लहुजी साळवे बहुजन क्रांती सेना, जिल्हा कार्याध्यक्ष जालना.